साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त। दिंडोरीचा निकाल दुपारी 12 पर्यंत, नाशिकला 4 वाजणार। नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा आकडा वाढल्यानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दिंडोरीत 1 ईव्हीएम आणि एकूण 26 फेऱ्या होतील। नाशिकमध्ये 2 ईव्हीएम असल्यामुळे दुप्पट वेळ लागणार असून एकूण 30 फेऱ्या होणार आहे। त्यामुळे दिंडोरीचा निकाल दुपारी 12 पर्यंत तर नाशिकचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वात प्रथम गुलाल दिंडोरीचा उधळला जाईल। नाशिक लोकसभेसाठी 60.75 तर दिंडोरीसाठी 62.66% मतदान झाले। 5 वर्षात मतदारांची संख्या वाढली आणि मतदानाचा टक्काही वाढला। त्यामुळे एकूण मतदारांचे प्रमाण कमी दिसत असले तरी 2019च्या तुलनेत जास्त मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। मतदानानंतर आता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून विश्लेषण केले जात आहे। राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असून उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे। आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे। अंबड MIDCतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 4 जूनला सकाळी 8ला मतमोजणीस प्रारंभ होईल। प्रथम पोस्टल मतदारांनी केलेले मतदानाची मोजणी होईल। यानंतर ईव्हीएममध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल। यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय 14 टेबल असणार आहे। प्रत्येक टेबलावर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल। याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला 6 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 84 प्रतिनिधी नियुक्त करावे लागतील। उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देणे बंधनकारक असेल। तसेच उमेदवार प्रतिनिधींची छायाचित्र देणे आवश्यक असतील। मतमोजणीच्या 2 दिवस आधी ही प्रक्रिया करणे आवश्यक राहील। त्यानंतर प्रतिनिधी बदलण्याची संधी उमेदवाराला मिळणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। दरम्यान गेल्या लोकसभेचा निकाल 23 मे 2019ला जाहीर झाला होता। उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे उमेदवारांना मध्यरात्री प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते। स्ट्रॉंग रूममध्ये AC बसवा। अंबड MIDCतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार असल्याने त्या ठिकाणी AC बसवण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली। या संदर्भातील पत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। तसेच या ठिकाणी 24 तास एका प्रतिनिधींची नियुक्ती करण्यासाठी परवानगीही मागणार असल्याचे समजते। नेमकी किती फेऱ्या होणार तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव मतदारसंघामध्ये 331 मतदान केंद्र 24 फेऱ्या, कळवण 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या, चांदवडमध्ये 296 मतदान केंद्र 22 फेऱ्या, येवला 320 मतदान केंद्र 23 फेऱ्या, निफाड 273 मतदान केंद्र 20 फेऱ्या, दिंडोरी 357 मतदान केंद्र 26 फेऱ्या। नाशिक लोकसभा मतदारसंघ सिन्नर 321 मतदान केंद्र 23 फेऱ्या, नाशिक पूर्व 326 केंद्रे 24 फेऱ्या, नाशिक मध्य 295 22 फेऱ्या, नाशिक पश्चिम 410 केंद्रे 30 फेऱ्या, देवळाली 269 केंद्रे 20 फेऱ्या, इगतपुरी 289 केंद्रे 21 फेऱ्या। यासाठी लागणारी कर्मचाऱ्यांची संख्या ईव्हीएम मतमोजणी 375, पोस्टल मतमोजणी 60, टॅब्युलेशन 75, प्रत्येक मतमोजणी टेबलावर 1 याप्रमाणे एकूण पर्यवेक्षक 84, एकूण सहाय्यक 84, मतमोजणी कर्मचारी 84, मायक्रोनिरीक्षक 84। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।